धन्यवाद सर. यानंतर डॉक्टर विवेक गुरव सर यांना विनंती करतो की आपण आपले विचार व्यक्त करावेत. मान्यवरांना विनंती आहे, बोलणारे माणसं जे असतात कृपया आपण 2 मिनिटात आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत. वंचित बहुजन आघाडीच्या आजच्या या सांगलीमधल्या ऐतिहासिक सभेसाठी उपस्थित आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तसेच मंचावर उपस्थित इतर सर्व मान्यवर यांचे आशीर्वाद घेऊन मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो. मी आशीर्वाद घेईन असं मुद्दाम बोलण्याचं कारण माझं वय फक्त 30 वर्ष आहे. 6 महिन्यापूर्वी मला या गावात कोण ओळखत नव्हतं, या जिल्ह्यात कोण ओळखत नव्हतं. एक 7-8 महिन्यापूर्वी भीमा कोरेगावचं जे प्रकरण गेल्या वर्षी झालं होतं, त्या भीमा कोरेगावच्या प्रकरणानंतर बाळासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका घेतली होती, त्या भूमिकेला प्रेरित होऊन मी असा निर्णय घेतला की आपण बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात काम करायचं. आणि मी बाळासाहेब आंबेडकरांना भेटायला गेलो आणि मी साहेबांना बोललो की साहेब मला तुमच्या नेतृत्वात काम करायचं, मला संधी द्या. साहेब म्हणले तुमचं स्वागत आहे, तुम्ही या माझ्याबरोबर काम करा. मी ज्यावेळी भारी बहुजन महासंघाची काम करायची सुरुवात केली, वंचित बहुजन आघाडी त्यावेळी स्थापन व्हायची होती. विजयनगरमध्ये पक्षाचं एक छोटंसं ऑफिस आहे, ते ऑफिस सुद्धा कसं कसं भरत नव्हतं. बीबी गाडगे साहेब नुकतेच जिल्हाध्यक्ष झाले होते. महानगरपालिकेच्या इलेक्शन तोंडासमोर होत्या आणि आम्ही ती सुरुवात केली. थोड्या दिवसांनी आमचे मित्र अमोल पांढरे साहेब, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत गेलो, ते या जिल्ह्याचे निरीक्षक झाले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत गेलो. कालांतरानंतर वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सुरुवात सांगलीतनं करायची म्हणून बाळासाहेबांचा मला एक दिवस फोन आला की डॉक्टर आपण वंचित बहुजन आघाडी सांगलीत 16 जूनला सभा घेऊया. त्यावेळी मी घाबरलो. पक्षाची परिस्थिती बाळासाहेबांची सभा घेईल अशी नव्हती, नेतृत्व करणारी टीम नव्हती. पण आम्ही राबलो, आम्ही पळलो, तळागाळातले सर्व कार्यकर्ते पडले आणि 7-8 महिन्यात या पक्षाची अशी बांधणी केली, या वंचित बहुजन आघाडीची अशी बांधणी केली की आज माझ्यासमोर हा लाखोचा जनसमुदाय उभा आहे. बाळासाहेब, मी जास्त बोलणार नाही, मी तुम्हाला एकच शब्द सांगतो की सांगली ज्यावेळी 2019च्या लोकसभेचा निकाल लागेल त्यावेळी या सांगलीचा खासदार हा वंचित बहुजन आघाडीचा असेल. ज्यावेळी विधानसभेचे निकाल लागतील त्यावेळी ज्यावेळी निकाल लागायला चालू होतील, पहिला निकाल सांगली जिल्ह्यातून लागेल आणि या सांगली जिल्ह्यातून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्या वंचित लोकांची सत्ता तुम्हाला मिळवून देऊ आणि त्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीच काय तर 2024 पर्यंत त्या महाराष्ट्रामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत वंचित बहुजन आघाडी कशी पोहोचवता येईल यासाठी आम्ही रात्रंदिवस एक करू. मी तुम्हाला एवढंच विनंती करतो बाळासाहेब की ही आता जी तुफान गर्दी होत आहे, एवढं जे सगळं वातावरण तयार होत आहे, या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण ना काँग्रेस बरोबर जायचं ना राष्ट्रवादी बरोबर जायचं. या पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रतिगामी 3 पक्ष आहेत. पहिला पक्ष आहे भाजप, दुसरा पक्ष आहे शिवसेना आणि तिसरा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस. या सगळ्या हिंदुत्ववादी संघटना जर कोण चालवत असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस चालवते. राष्ट्रवादी काँग्रेसने जर ठरवलं तर एका दिवसात या हिंदुत्ववादी संघटनांचं कंबरड मोडायची ताकद त्या राष्ट्रवादीमध्ये, कारण त्यांचेच कार्यकर्ते त्या पक्षामध्ये काम करतायत, पदाधिकारी आहेत, नगरसेवक आहेत. जयंत पाटील साहेब 2024चे सुद्धा उमेदवारी जाहीर करायला लागले. मी सांगतो या तासगाव कवठेमंकाळमध्ये, त्या तासगाव शहरामध्ये, या देशामध्ये जर इंग्रजांचा जज जर पहिला खाली कुठे केला असेल तर तो त्या तासगाव शहरामध्ये झाला होता. आणि या
वस्तवान प्रस्तावित पक्षांचा झेंडा जर खाली कुठं झाला असेल तर तो तासगाव कवटेमंकाळमध्ये पहिल्यांदा खाली होईल, मिरजमध्ये खाली होईल, जतमध्ये खाली होईल, तासगाव कवटेमंकाळमध्ये खाली होईल, खानापूर आटपाडीमध्ये खाली होईल. आणि आम्ही त्या जिल्ह्यामध्ये भारिप बहुजन महासंघ असेल, वंचित बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी असेल, त्याची मोठ्या ताकदीनं अशी निर्मिती करू एवढी मी ग्वाही देतो आणि थांबतो.